नमस्कार, मी गौरी कपूर. न्यूज माझं गाव माझं चंद्रपूरमध्ये आपलं स्वागत आहे. या बातमीपत्रात जाणून घेऊया आजच्या काही विशेष घडामोडी. दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या वार्षिक उत्पन्नातून राखीव 5% निधी देण्यात येतो. मात्र 2019 पासून हा निधी इतरत्र खर्च केला जात आहे. परंतु शासन निर्णयात सरसकट 5% निधी देण्याचे आदेश असून सुद्धा महानगरपालिका ही निधी देण्यास टाळाटाळ करीत आहे. दिव्यांग बांधवांचा राखीव 5% निधी हा वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी देण्यात येतो, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी 3 महिनेपूर्वीच जिल्हाधिकारी साहेबांना, आयुक्तांना केली. मात्र त्यावर थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. ही बाब आमच्या लक्षात येता प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून हे ठोस पाऊल उचलले आहे. आमच्या पाठीशी माननीय बच्चूभाऊ कडूंचा हापसात आशीर्वाद तसेच शिवसेनेचा पाठिंबा आहे. या मोर्चीत दिव्यांग बांधवांद्वारे बोलले जात होते. आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने दिव्यांगांचा हा मोर्चा आलेला आहे आणि याबाबत काय यांच्या मागण्या आहेत हे आपण विमलताईशी जाणून घेऊ. या बॅनरवर सर्व माहिती दिलेलीच आहे. त्या माहितीप्रमाणे आमच्या मागण्या ठेवलेल्या आहेत. तर ही सध्या परिस्थिती आहे की ग्रामीण एरियामध्ये जसा निधी मिळतो दर वर्षाला, तर या क्षेत्रातून चंद्रपूर महानगरपालिकेला सुद्धा तसं आम्हाला दर वर्षाला काही ना काहीतरी 5% निधी जो येतो तो द्यायला पाहिजे. महानगरपालिकेला आपल्याला दर वर्षाला निधी देत नाही, फक्त एकदा दिला 2017 एकदा 18. आजचा जो हा मोर्चा आहे हा दिव्यांगाच्या 5% निधीसाठीचा आहे. कारण दिव्यांगांना 18-19मध्ये जेव्हा दिव्यांगांना 5% निधीचं वाटप झालेलं आहे महानगरपालिकेकडून, पण त्याच्यानंतरपासूनचे जेव्हा 5% निधी जो आहे तो अजूनपर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. त्याच्यासाठी म्हणून हा मोर्चा आहे. आमचा विषय असा आहे की स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता हा लोकशाहीने आम्हाला दिलेला हक्क आणि अधिकार आहे आणि हा अधिकार आमचा कुणीही हिरावून घेऊ नये हा आमचा उद्देश आहे. मागील 2018च्या नंतर आम्हाला दिव्यांगाचा निधी मिळालेला नाही. जेव्हा की हा आमचा अधिकार आहे तेव्हापासून आम्ही सतत झगडत आहोत, निवेदनं देत आहोत. या सर्व पाठपुरावा करूनही आमच्या या न्याय हक्काला कुठंच समाधानकारक न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही आज 17 जून रोजी एक प्रहारच्या माध्यमातून एक आंदोलन आम्ही तयार केलेले आहे आणि या आंदोलनाला आम्हाला चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला आहे. बरेचसे दिव्यांग बांधव आज उन्हातानामध्ये उभे आहेत, आपल्या मागण्यासाठी झटत आहेत आणि त्यांचा हा उद्देश सफल व्हावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आणि आमचा हा जर आंदोलन येथे यशस्वी नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी आम्ही आज इथे जाहीर घोषणा करतो. याच्यासमोर आमच्या फक्त एकच मागणी आहे का 2018चा ठराव रद्द करणे, त्यानंतर सर्व दिव्यांगांना समान हक्कानुसार 5% निधी खर्च करून त्यांच्या खात्यात किंवा त्यांच्या योजनेमधून त्यांना त्याचा लाभ मिळवून देणे आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी करून त्यांना दरवर्षी परिपत्रक काढून बॅनर लावून आणि भोंगा फिरवून त्यांना दरवर्षी 5% निधी कोणत्या तारखेला खर्च करणार आहे याची माहिती त्यांनी याच्या योजनेजवळ द्यायला पाहिजे. बिडकर यांनी माननीय बच्चूभाऊ कडू यांना फोनद्वारे माहिती दिली. बच्चू कडू यांनी आयुक्त नरेश अंकुरी यांना तात्काळ कार्यवाही करून निधी वाटप करावा अशी समज दिली. उपायुक्त संदीप चिद्दारवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून 15 दिवसात तोडगा काढू असे आश्वासन दिले. येत्या 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू अशी चेतावणी मोर्चेत आलेल्या दिव्यांग बांधवांनी दिली.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख सतीश बिडकर, शिवसेनेचे भारत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, प्रहार दिव्यांग संघटनेचे मुन्ना खोब्रागडे, प्रहार तालुका प्रमुख अमित यादव, शहर प्रमुख आशिष पिल्ले, प्रहार दिव्यांग संघटनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन खोब्रागड, असिफ शेख, मार्गदर्शक कल्पना शिंदे, अमोल मांढारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या घडामोडींसाठी आमच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. न्यूज माझं गाव, माझं चंद्रपूर.